मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो. तलाठी भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याचं जे आहे ते समोर आलं होतं आणि या सगळ्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांकडनं आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा रद्द करावी आणि नव्यानं तलाठी भरती परीक्षा घ्यावी असा अशी जी मागणी आहे अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली. मात्र या तलाठी परीक्षेमध्ये पास झालेले काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. त्यांची देखील बाजू आपण जाणून घेणं महत्वाचं आहे. एका ठिकाणी काही विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी असं म्हणतात आहे की तलाठी भरती प्रक्रियेमध्ये जो आहे गोंधळ झाला आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया बंद म्हणजे रद्द करण्यात यावी आणि परत प्रक्रिया घेण्यात यावी. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? सर मला असं वाटतं राज्यात सुमारे 8,64,000 विद्यार्थ्यांनी तलाठीची परीक्षा दिली सन 2023 मध्ये. सर मला असं वाटतं की तलाठीची भरती प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पडली होती. 2 ते 3 सेंटरवर सर प्रामाणिकपणे गोंधळ झाला होता, पण त्यांच्या विरोधात सुद्धा सर कंप्लेंट फाईल झालेल्या होत्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये. परंतु सर मला वाटतं ही मागणी साफ चुकीची आहे. स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने विद्यार्थ्यांची दिशाभूल केली की 99% विद्यार्थी बोगस आहेत, 1% विद्यार्थी खरे आहेत. पण सर मला असं वाटतं ज्याप्रमाणे तांदळात खडे असतात तर आपण खडे निवडून काढतो सर. तर मला असं वाटतं आम्ही कोणत्याही तपासासाठी आम्ही कोणत्याही चौकशीसाठी सर तयार आहे. परंतु ही जी भरती प्रक्रिया रद्द करून आमच्यासारख्या मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ अजिबात सरकारने करू नये आणि सरकार देखील अशी कोणतीही कृती किंवा कार्यवाही करणार नाही असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. कारण की सर आम्ही गेले 3.5 वर्ष झालं आम्ही अभ्यास करतोय सर. आम्ही खूप मानसिक त्रासातून जात आहे या परिस्थितीमधून. आणि सर अशी ही जी मागणी केली जाते, काही विरोधी पक्षातील लोक बोलतात आहेत, काही विविध स्पर्धा परीक्षातील समिती बोलतात आहेत. तर मला असं वाटतं सर ही मागणी फार चुकीची आहे. त्यांना जर आमच्यावर कोणताही आक्षेप असेल तर आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. आमची कोणतीही चौकशी करा. परंतु माझी एवढीच विनंती आहे सर, हात जोडून आमच्या पालकांची कळवळीची विनंती आहे सर, ही तलाठी भरती परीक्षा रद्द करू नका. कारण की गेल्या 5 वर्षातून ही पहिल्यांदा जाहिरात पडलेली आहे सर. त्यामुळे कोणतीही भरती प्रक्रिया रद्द करण्यात येऊ नये अशी सरकारला, मायबाप सरकारला नम्रपणे विनंती आहे. विद्यार्थ्यांनी असं आरोप केले काही 200 मार्कांची परीक्षा मात्र 214 मार्क काही विद्यार्थ्यांना पडलेले आहे. हे जे प्रकरण आहे या प्रकरणाची सविस्तर माहिती काय आहे? सर नॉर्मलायझेशन म्हणायची एक प्रोसेस असते सर. आता महाराष्ट्रात TCS ने पहिल्यांदाच एक्झाम घेतली, त्यामुळे 90% लोकांना माहितीच नव्हतं की आउट ऑफ पेक्षा जास्त मार्क पडू शकतात. जर काठीने पाहते एखादी शिफ्ट जास्त असेल तर 200 पेक्षाही जास्त मार्क पडतात आणि पडलेत. केंद्र सरकारच्या बऱ्याच एक्झाममध्ये 200 पैकी 210 214 मार्क पडलेत. पण बऱ्याच लोकांना किंवा पॉलिटिशियनलाही काही माहीत नसावं, माहीत असेल तरी ते मुद्दाम सरकारला ब्लेम करण्यासाठी म्हणत असावेत. आमचं एवढंच आव्हान आहे की सत्याची बाजू घ्या. आम्ही 5-5 वर्ष झाला अभ्यास करतोय आणि अभ्यास करून आता कुठे यश भेटलं तर आम्हाला गुन्हेगारासारखं परत अजून एकदा सिद्ध करायचं की आम्ही गुन्हेगार नाही आहोत. आम्ही परत कसल्याही चौकशीला समोर जायला तयार आहे. फक्त रद्द न करता आमच्या सरकारला एवढंच आव्हान आहे की प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. हे 200 पैकी 214 मार्क पडले याची डिटेल्स माहिती काय आहे का तुझ्याकडे? हे प्रकरण कसं घडू शकतं म्हणजे जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना आणि ज्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये गैरसमज झालाय तो गैरसमज दूर. हो सर, नक्कीच माहिती आहे. केंद्राच्या ज्या SSC स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा आहेत, केंद्राच्या रेल्वेची परीक्षा आहे, तिथं 50-50 लाख सर विद्यार्थी परीक्षा देतात. तिथं 200 पैकी 254 गुण मिळालेले आहेत. आणि सर आता जसं सांगितलं तसं महाराष्ट्रात TCS नी हा पॅटर्न पहिल्यांदाच राबवला आणि हा पॅटर्न अत्यंत पारदर्शीपणे राबवण्यात गेला. पण अनेक राजकीय नेत्यांना म्हणा किंवा अनेक 99% मी म्हणेल विद्यार्थ्यांना ही माहिती नव्हतं की 200 पैकी 200 पेक्षा जास्त गुण मार्क मिळू शकतात. परंतु सर हे वस्तुस्थिती आहे. जर आपल्या परीक्षेत 8,64,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे तर सर 200 पैकी 200 पेक्षा जास्त गुण नक्कीच मिळू शकतात. आणि ह्याची आमच्याकडे सविस्तर माहिती आहे. सविस्तर तसं TCS कंपनीनी आणि राज्याच्या अप्पर जमाबंदी आयुक्त डॉक्टर सरिता नरके मॅडमनीही तसं सर्क्युलर काढून प्रकाशित केलेलं आहे की सर 200 पेक्षा जास्त गुण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मिळालेले आहेत त्याची सरकारकडनं पुष्टी देखील करण्यात आलेली आहे आणि सर आम्ही त्याचं समर्थन करतो. कुठेतरी ही जी भरती प्रक्रिया आहे ती रद्द करण्यात यावी यासाठी काही राजकीय संघटना विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले आणि ही जर का भरती परीक्षा रद्द करण्यात आली तलाठी भरती परीक्षा आणि पुन्हा नव्यानं जर का परीक्षा लादण्यात आली विद्यार्थ्यांवर तर तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं असणार आहे? कारण का बहुतांश गोरगरीब विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. काही विद्यार्थ्यांनी असं सांगितलं आमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2 लाखापेक्षा जास्त नाही तर आम्ही 25 लाखाचे जे आहे पैसे कसे देणार असा प्रश्न त्यांनी सवाल उपस्थित केलाय. मात्र रोहित पवारांनी असं सांगितलं की कुठेतरी पैसे देण्याचं जे काम आहे त्या सगळ्या भरती परीक्षेमध्ये झाले. या सगळ्या बाबतीमध्ये काय मत व्यक्त करेल? सर मी नक्की ह्या बाजूचं सांगू
शकतो सर. विद्यार्थ्यांकडं कित्येक तरी विद्यार्थी आमच्यातले असे आहेत सर, त्यांच्याकडे ₹1000 परीक्षेचे भरायला पैसे नाहीत सर. असे विद्यार्थी 25 आणि 30 लाख रुपये आणणार कुठून? ही वस्तुस्थिती आहे. आणि सर आजही तलाठीची गुणांकन यादी जाहीर झालेली आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना, सर्व सत्तेतील विरोधी बाकावरील मी आव्हान करतो, तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या गुणांकन यादीमध्ये पहिल्या 100 विद्यार्थ्यांची नावं तपसा. सर्व विद्यार्थी एमपीएससीच्या मुख्य परीक्षेला, मुलाखतीला, युपीएससीच्या मुख्य परीक्षेला पात्र ठरलेले आहेत सर. ह्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी कोणताही आर्थिक गैरव्यवहार केलेला नाहीये. आमची सरकारला तळमळीची विनंती आहे की आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, पण आम्हाला जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे, निकाल लागूनही आज आम्हाला आनंद घेता येत नाहीये. आज आम्ही ज्या मानसिक ताणतणावातनं आम्ही, आमचं कुटुंबीय सर्व जात आहे, तर सरकारला आमची नम्रपणे विनंती आहे, असे कोणतेही बेछूट आरोप आमच्यावर करू नका. आणि नक्कीच आम्हाला सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, नामदार अजितदादा आणि अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके मॅडम आम्हाला न्याय देतील आणि येत्या सोमवारी लवकरात लवकर जिल्हा वाईज निवड यादी जाहीर करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर एकच विनंती आहे की सर्व प्रसार माध्यमांना विनंती आहे, तलाठी भरतीबाबत जो सगळीकडे गैरसमज पसरवला जातोय तो कृपा करून थांबवा. कारण की आज कित्येक तरी गोरगरीब घरातील मुलं की ज्यांचे आज स्वप्न पूर्ण होणार आहेत, जे आज स्वप्नपूर्तीच्या उंबरठ्यावर आलेले आहेत, तर त्यांना तुम्ही असं आलेल्या त्यांच्या तोंडातील सर घास हिसकावून घेऊ नका, एवढी आमची सर कळकळीची विनंती आहे. कुठेतरी एकाच घरातल्या 2 जणांची किंवा 3 जणांची जी निवड आहे ती झाली अशा पद्धतीच्या देखील बातम्या समोर आल्या होत्या. या सगळ्या संदर्भामध्ये काय माहिती? सर कसं आहे, आडनाव सेम असलं म्हणून एका घरातले 2 असत नाहीत. त्याची पूर्ण शहनिशा करतात त्यांनी काय केलेलं आहे, जे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे सर, त्यांनी आडनाव सेम होतं तर त्यांचं ते नाही का त्यांनी सर स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती एक अशी समिती आहे ज्यांचा अजेंडा फक्त ते राबवतात की भरती परीक्षा रद्द झाली पाहिजेत. सर मला सांगा, आडनाव 2 असली म्हणून ते एकाच घरातील आहेत हा निष्कर्ष लावणं साफ चुकीचं आहे. आणि त्यातल्या एका पाटील नावाच्या विद्यार्थ्याने तक्रार देखील पोलीस स्टेशन मध्ये फाईल केलेली आहे, कारण की जाणीवपूर्वक नाहक बदनामी केली की एकाच कुटुंबातील 2 विद्यार्थी तलाठी भरतीच्या अंतिम निवड यादीत आले. सर मी परत एकदा आव्हान करू इच्छितो संपूर्ण प्रसार माध्यम, संपूर्ण वर्तमानपत्रांना की कोणताही तलाठी भरतीबाबत गैरसमज कृपया करून पसरवू नका. कारण की आम्ही फार गेले 7-8 दिवस मानसिक छळातून जात आहे. कारण की आज एवढा निकाल लागलेला आहे तरी सुद्धा आम्हाला, तेच मी पुन्हा सांगू इच्छितो की आम्हाला गुन्हेगारासारखं आमचं जीवन जगावं लागत आहे. त्यामुळे सर माझी एवढीच नम्र विनंती आहे की जे अफवा पसरवल्या की एकाच घरातील 2 विद्यार्थी निवड यादीत आले, तर ही फक्त अफवाच आहे, त्याच्यात कोणतंही तथ्य नाही, त्याची पुष्टी झालेली आहे. सर एकाच घरातील 2 नावावरनं जो वाद उभा केला जातोय, आता केंद्र युपीएससी मध्ये टीना डाबी आणि तिची बहीण रिया डाबी सलग 2 वर्ष म्हणजे सलग 2 वर्ष लागोपाठ 2 वर्ष युपीएससीत प्रथम आलेत मुलीत. आता ते प्रथम आले म्हणून तुम्ही युपीएससी परीक्षा रद्द करायला लावणार आहे का? माझा एवढाच प्रश्न आहे. माझं एवढंच मत आहे, न्याय द्या, दोन्ही बाजू बघा, फक्त राजकारण करू नका, सत्याची बाजू घ्या. सर आता एमपीएससीची प्रश्नपत्रिका पूर्वची स्पाय कॅमेराद्वारे फोडण्यात आली होती. मग सर आपण असंच म्हणायचं का की एमपीएससीची परीक्षा देखील रद्द करा? युपीएससी मध्ये सख्या बहिणी एकाच वर्षी अंतिम गुणांकन यादीत येतात. IAS अधिकारी जी देशातील प्रतिष्ठित पोस्ट आहे त्या पदावर सर निवड केली जाते, आणि इथं तर असं काहीही नसताना फक्त सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून कोणतीच भरती प्रक्रिया राबवली गेली नाही पाहिजे. हा असा एका वैयक्तिक समितीचा अजेंडा आहे सर. खरं तर जी भरती प्रक्रिया, तलाठी भरती प्रक्रिया झाली होती याच्यामध्ये एका बाजूच्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की ही जी परीक्षा आहे ती वादाच्या भोवऱ्यात आहे, पेपर फुटलेला आहे, काही विद्यार्थ्यांना 200 पेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत, त्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आहे ती रद्द करण्यात यावी आणि तलाठी भरती जी प्रक्रिया आहे ती पुन्हा घेण्यात यावी, ह्याची SIT चौकशी व्हावी अशी देखील मागणी जी आहे राजकीय नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची जी दुसरी बाजू आहे ती दुसरी बाजू आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकाच घरातली 2 विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये जे आहेत ते पास झाले किंवा त्यांची जी आहे यादीमध्ये नाव आलं, हा जो काय आरोप होता, हा आरोप जो आहे तो खोटा आहे, असं काही तथ्य नाही, हे देखील त्यांनी या ठिकाणी त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचं उदाहरण, या संदर्भात उदाहरण देत असताना त्यांनी सांगितलं की युपीएससी मध्ये एकाच घरातल्या 2 बहिणी ज्या आहेत त्या 2 बहिणी पास होतात म्हणून काय युपीएससीची परीक्षा आपण रद्द करायची का, असा युक्तिवाद ह्या सगळ्या तलाठी भरतीमध्ये पास झालेल्या या 2 विद्यार्थ्यांनी केलेला आहे. तलाठी भरती प्रक्रियेमध्ये दुसरी जी बाजू आहे पास झालेल्या विद्यार्थ्यांची, ही विद्यार्थ्यांची बाजू मॅक्स महाराष्ट्रानं आज जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.